आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। खासदार सुप्रिया सुळेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त महाराष्ट्राच्या कुशल विणकरांनी बनवलेली खास पैठणी सुळेंनी मोदींना दिली आहे। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाद विकोपाला। दरम्यान शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं विजयकुमार गावितांनी थोपटले दंड। स्वतःच्या नावावर बंगले असताना सुद्धा आमच्या पाडवींनी घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा गावितांचा आरोप। गावित मंत्री असताना मस्ती चढली होती। परमेश्वरानं स्वतः गावितांची मस्ती जिरवली। भाजपला विजयकुमार गावित यांच्यापासून धोका। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशीचा पलटवार। बीडमध्ये अजितदादांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं, कुणीही मोठ्या बापाचा चुकला तरी त्याच्यावर कारवाई होणारच। कुणी आका असो नाहीतर बाका, कायदा नियम सर्वांना सारखा। बीडच्या गुन्हेगारीवरून अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं। अजित पवार हे बीडमध्ये येऊन काहीही होणार नाही। परळीतील प्रशासनात बदल करावे, त्याशिवाय परळीमध्ये बदल होणार नाही। मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। तर प्रशासनात बदल केल्यानंतर 100% बदल होईल, जरांगेंचं वक्तव्य। रॅपिडो बाईक आली, त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली। बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली, मात्र मंत्र्यांनी आता रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशिप मिळवली। रोहित पवारांची ट्विट करत प्रताप सरनाईकांवर खोचक टीका। संदीपान भुमरेंच्या चालकाविरोधात महसूल विभागाकडे तक्रार। 150 कोटी रुपयांच्या जमीन प्रकरणाची महसूल विभाग चौकशी करणार। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। महायुतीमध्ये कुठलाही गोंधळ नाही, गोंधळ तर महाविकास आघाडीमध्ये आहे, मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार, अशी माहिती।